Hello, this is the My Artifact episode number 248. आजची तारीख आहे 31 ऑक्टोबर 2015. आता वाजले करीब 9:45. आता माझ्या पेपरला हार्डली 20 दिवस बाकी आहे. तर 20 दिवसामध्ये मला 2 सब्जेक्ट काढायचा आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स जेन्युअली खरंच हा सब्जेक्ट आवडत नाही आणि ह्याच्यावर मला काही करिअर पण बनवायचं नाही. म्हणजे ॲटलिस्ट मला शिकूशा पण नाही वाटत हा. तसं बाकीचे मी इकॉनॉमिक्स जिओग्राफी वगैरे हे शिकतो कारण हे मला आवडते. जरी याचं मला गरज तर नाही तरी मला आवडते जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री. बट इलेक्ट्रॉनिक्स बिलकुल आवडत नाही, बिलकुल. म्हणजे असे हार्डली फंक्शन्स, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज ठीक आहे, पण याच्या कोअरमध्ये स्टडी म्हणलं तर बिलकुल आवडत नाही. तरी मला ह्याचा फेस करावं लागेल. बॅडनी लिंक पाठवली आहे. इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे काही लेक्चर्स आहे, ते लेक्चर्स पाहून घेऊ कसे आहे ते. हार्डली मला आता पेपरसाठी डायग्राम मस्ट आहे. डायग्राम ॲक्युरेट असं ना, डायग्राम जर काढले तर आपला पेपर निघाला. तर मी डायग्रामचीच प्रॅक्टिस करत आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये बहुत सारा डायग्राम आहे. कन्फ्युजन बहुत होती याच्यामध्ये. कारण समजा मी काल 2 डायग्राम शिकलो. आर सी फेज शिफ्ट ऑसिलेटर आणि एक आहे कॉल्पिट सी असं काहीतरी एक डायग्राम आहे. दोन्ही सारखेच आहे, फरक फक्त एकच आहे. एक रेझिस्टन्स आहे, जो इथे आउटपुट आहे तिथं फक्त एक रेझिस्टन्स आहे त्या कॉपिटमध्ये, आणि आर सीमध्ये कॅपॅसिटर आहे, बस. बाकी सारखंच आहे. तर तिथे कन्फ्युजन होते, छोटे छोटे मिस्टेक्स येते, कुठे हे आहे कुठे ते आहे. नावामध्ये काही कन्फ्युजन आहेच नाही. कारण जे समजा झिगझॅग दिसलं ते रेझिस्टन्स आहे, 2 लाईनी दिसलं ते समजून जायचं कॅपॅसिटर आहे. डायोड आहे, डायोड त्रिकोण, हॉरिझॉन्टल त्रिकोण आणि विथ समोर एक रेष, असं काहीतरी. सिम्बॉल्स माहीत करणं गरजेचं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. आणि छोटी मोठी जाणकारी, म्हणजे तू जर डायग्राम ॲक्युरेट असेल ना, मग तू काही लिहून टाक, तुला तर मार्क भेटणार असेल. डायग्राम फक्त ॲक्युरेट असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये अजून काही स्पेशल नाही, म्हणजे स्पेशली डायग्राम, वर्किंग प्रिन्सिपल, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. डायग्राम न्यूमेरिकल तर बहुत कम आहे आणि डायग्राम्स खूप आहे. तर आय शुड प्रॉबेबली डन सम आय हॅव टू डू दिस डायग्राम, कशा प्रकारे ड्रॉइंग वगैरे करायचं. थर्मल म्हणजे मी याला खूप लाईटली घेत आहे. म्हणजे 4th सेमपासून 4th 5th त्याच्यानंतर आलेले पूर्ण सेमिस्टर याला खूप लाईटली घेत आहे. याचा मी नेहमी वेळेवरच अभ्यास स्टडी करत आहे आणि याला आताही मी लाईटलीच घेऊन राहिलो आहे. याच्यातही डायग्राम आहे, पण मला खूप जास्त माहिती आहे याच्याबद्दल, बहुत जास्त माहिती आहे. डायग्राम जास्त नाही, पण याच्याबद्दल इन्फॉर्मेशन खूप जास्त आहे. आता सोलर वॉटर हीटर याच्याबद्दल बहुत सारी जानकारी आहे. जिओथर्मल एनर्जी, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल एनर्जी, सोलर एनर्जी, फोटोवोल्टिक सेल, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बहुत जास्त आहे माझ्यापाशी. बट डायग्राम नसल्यामुळे तिथे मार्क कटतात आणि त्यामुळे हा एव्हरी टाईम बॅक लागतो. डिप्लोमामध्ये डायग्राम काढणं म्हणजे टेक्निकल कोर्समध्ये टार्गेट अचीव करण्यासाठी डायग्राम बहुत गरजेचे आहे. जर तुम्ही डायग्राम काढताय तर तुम्हाला ती गोष्ट प्रॅक्टिकली समजली आहे. जर तुम्ही थेरॉटिकली लिहित आहे, कोणाला टाईम नाही एवढं वाचण्यासाठी. व्हॅल्युअरला एवढा टाईम नसते बघण्यासाठी का वाचण्यासाठी तुम्ही काय कसं लिहिलं आहे. त्याला फक्त डायग्राम पाहिजे. जर बरं दिसल्याबरोबर इट इज ओके अँड देन राईट, पुट मार्क अँड नेक्स्ट पेज. त्यातच बघते डायग्राम रेडी. तुम्ही किती मोठी थेरी लिहा ना, त्याच्यावर तुम्हाला फक्त
अर्धे मार्क देईन, कारण अर्धे मार्कामध्ये जरी ते बरोबर आहे. काऊन? कारण तो अर्धेच वाचते, अर्धे वाचतच नाही, त्रास येते. त्यामुळे तसंच आहे. हा, आता मला स्टडी सुरू केली आहे मी, हळूहळू करत आहे थर्मलचं. आणि तर पिंटीकडे नाही गेलो आज मी, कारण घरचं मोठं वातावरण खराब आहे. हा, माहित नाही सांगू का नाही यार, आर्टिफिक एपिसोड आई वडिलांचं बहुत जास्त झगडा होत आहे, बहुत जास्त. इतक्याच एव्हरी वीकमध्ये, म्हणजे 2-3 दिवस झाले का पुन्हा झगडा सुरू, 2-3 दिवस झाले पुन्हा झगडा सुरू. कधी पैशावरून, तर कधी रेकॉर्डिंगवरून, तर कधी प्रत्येक वेळेस झगडा 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 झगडा. आता जस्ट राहिलंच किती आहे, 2-3 वर्ष सोबत राहायचे आहे, 2-3 वर्ष. तरी याच्यात वडिलांची काही गलती नाही. म्हणजे वडिलांचा त्यांचा जेन्युअली स्वभाव आहे का त्यांना त्यांचं काम खूप आवडते. त्यांच्या घरकामपेक्षा सुद्धा त्यांचं काम हे त्यांचं, म्हणजे हे मला पण आहे. जेव्हा आता मी माझ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाईन, तर मला पण फर्स्ट थिंग फर्स्ट इज डू टू माय वर्क, डू माय बिल्ड माय मूवी, हे राहीन. नंतर मग बाकीच्या गोष्टी. तसंच वडिलांचं पण आहे. वडिलांना आपलं काम खूप जास्त आवडते, दॅट्स वाय. तर त्यात प्रॉब्लेम कोणाचा? आईचा आहे. तिला कळत नाही. ॲक्च्युली तिची जे एंटरटेनिंग सोर्स आहे ना, तिने पूर्ण हे करून टाकले, डिस्ट्रॉय करून टाकले. टी व्ही सोडून टाकले, आजूबाजूचे ओळखीचे लोक पूर्ण नाते तोडून टाकले. कुणाशी बोलणं नाही, चालणं नाही, नुसतं एकट्यात राहणं आणि एकटा विचार करणं. ते म्हणते ना, खाली दिमाग शैतान का घर, बस सेम आहे. मी पण बेटा 2 वर्ष खालीच आहे, पण माझा दिमाग कसा एवढं हे नाही झाला. मी प्रत्येक गोष्टी कॅज्युअली थिंक करतो. कोणत्या गोष्टीला डिरेक्ट वन साईड जज करत नाही. मी बोथ दी साईड बघतो, बोथ साईड केल्यावरच जज करतो. आणि जर मी कॅपेबल आहे जज करण्यामध्ये, देन काही फैसला घेतो. प्रत्येक गोष्ट लाईफमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा खूप हॅपी असता किंवा कधी तुम्ही खूप रागात असता, या 2 सिच्युएशनमध्ये तुम्ही जेव्हा कोणी डिसिजन घेता ना, ते डिसिजन ऑलवेज 101% रॉंग असतात, 101%. तर आणि हीच गलती माझी आई करत आहे. तिला एवढा राग आहे आणि याच्यामध्ये ती डिसिजन घेत आहे आणि ते डिसिजन बहुत रॉंग आहे. आय डोंट नो, बट या दोघांच्या डिसिजनवर माझं लाईफ डिपेंड आहे का नाही माहीत नाही. कारण माझी डेस्टिनी टेल्स मी टू कम टू मुंबई अँड अचीव अ टार्गेट मॅन, असं मला म्हणत आहे का, ये बेटा आणि घे तुझे रिवॉर्ड. तर बट मी काही माझं टार्गेट चेंज करणार नाही. माझा जस्ट डिप्लोमा झाला, रिझल्ट लागला, देन आय हॅव टू गो. मी आई वडिलांच्या आणि झगड्याच्या बिलकुल राहू शकत नाही. पण मला एक गोष्ट पण खूप आवडते. समजा जर माझे आई वडील जर, म्हणजे एवढं हे नाही, बट बहिणीवर आहे, म्हणजे तिच्यावर होणारा अत्याचार मी कधीच सहन करू शकत नाही, कधीच नाही. तर बट आय डोंट नो सिच्युएशन पुढे काय कशी येणार, बट दिस इज द स्ट्रगल अँड दिस इज द स्टार्ट ऑफ युअर स्ट्रगल. इथूनच तुझी स्टार्ट आहे, इथूनच तुझी परीक्षा आहे का तुला कोणती साईड चूज करायची आहे आणि कोणत्या साईडमधून तुला आपलं टार्गेट अचीव करायचं आहे. सो या, सो दॅट इज द वे अँड दॅट इज द रिअली हार्ड वे. You have to sacrifice lot of things and you have to gain lot of things. So you need to think and तर अशा प्रकारे आहे. इट्स अ रिअली ट्रॅजिक. आज काम काय होते, आज 3 गोष्टी एकासोबत शिफ्ट झाल्या. फ्लिपकार्टमधून माझं हेडफोन, फिलिप्सचा मी हेडफोन बोलवला आहे कारण माझा JBLचा हेडफोन हरपला आहे. माझे गाणे ऐकण्याचे आणि इन्स्पायर होण्याचे दिवस खूप कमी होत चालले आहे या हेडफोनमुळे. हे लोकल हेडफोन आहे जे बहिणीचे. तर मी माझ्यासाठी हेडफोन बोलले फिलिप्सचे
आय डोंट नो माइट बी मच बेटर ऑर नॉट, बट कमी होते, 500 रुपयाचे होते, सो इट माइट बी गुड. दुसरं आहे मोबाईलचं कवर. काफी महाग आहे. मला 99 रुपयात भेटलं. 1220 रुपयाचं ते कवर मला 99 रुपयात भेटलं. सो इट इज रिअली गुड. तर आणि त्याच्यामध्ये 40 रुपये डिलिव्हरी, तर 140 रुपये. आणि बिट्टूचा फोन, बिट्टूचा Redmi 2 Prime, तर स्नॅपडीलवरून. तर उद्या माहीत नाही, उद्या बहुतेक उद्या तर मॅच आहे, उद्या तर नाही जाणं होईल. बट परवा सोमवारी 101% येणार आहे आणि तेव्हा त्याला घ्यास लागेल. सो या, दिस इज वॉट हॅपन टुडे. सो या, दिस इज इट, दिस इज द एंड, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 248. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.